दिल्यानंतर त्याने त्याच्या मर्जीनुसार 5,000च्या जागेवर वार्षिक भाडं लावलंय ते 20,000 रुपये, म्हणजे 100-300 पट जास्त. 10%, 15% वाढवले आपण मान्य करू शकतो की वो मेंटेनन्स खर्च आहे, परंतु ह्या सर्वसामान्याकडून आर्थिक लूट. आणि दुसरी गोष्ट, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नंदुरबार नगर परिषदेने हा जलतरण तलाव निर्माण केलेला आहे, शासनाच्या पैशावर आहे. हा फक्त ह्या नंदुरबार जिल्ह्यातले जेही जलतरणपटू असतील ते राज्यस्तरावर जावेत, हा एकमेव उद्देश होता. आणि लोकांचे आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा होता. परंतु याच्यात पैसे कमवण्याचा धंदा या सदर ठेकेदाराने मांडला, उच्छाद मांडला. मला नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काल निवेदन दिलं आणि सगळं वस्तुस्थिती मांडली. त्याद्वारे मी जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदर हे निवेदन नगराध्यक्षांना वाचून दाखवलं माझं सर्व नगरसेवकांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या. आणि त्याच्या स्पष्टपणे म्हटलं की जुना दर प्रमाणे आणि कुठलाच दर निश्चित नाही, हा 20,000 रुपये दर त्याच्या मर्जीतला आहे. वास्तविक पाहायला गेला स्टँडिंग किंवा जनरल बोर्ड मध्ये हे दर निश्चित होऊन त्या ठेकेदाराला, परंतु त्याने नंदुरबार नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाच्या या सगळ्या मगरुरीने हे सगळे दर स्वतः निश्चित केले. त्याचा आम्ही विरोध केला आणि आयत्या वेळी विषय घेऊन सर्वानुमते मंजूर करावा असं सांगितलं. परंतु नगराध्यक्ष मॅडमांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला अपेक्षित असं होतं की ह्या जनरल बोर्डला आयत्या वेळी ठराव करून सर्वानुमते ठराव मंजूर करून मागच्या दरप्रमाणे किंवा 10-15% वाढीव दराने हा लावायला पाहिजे होता. नाशिक सारख्या महानगरपालिकेत वार्षिक दर आहे 6,800. आम्ही ते पुरावे सुद्धा दिले आणि तो 20,000 रुपये. ही जनतेची लूट आहे, ही होऊ देणार नाही. आणि आता याच्या पुढे सर्वसामान्यांना परवडेल असे रेट दिले जातील असं आम्हाला सभागृहात आश्वस्त करण्यात आले आहे. जादा दर कोणाला आकारले गेले तर आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही तात्काळ तिथं पोहोचू. आणि दुसरी मागणी तलाव संदर्भात बोलायचं म्हटलं तर मागच्या जून महिन्यात सर्वसाधारण सभेत एक ठराव केला होता. मी आपल्याला एकदम जबाबदारीने सांगतो की एका ठेकेदाराला हा ठेका दिला होता. या ठेकेदाराने पैसे न भरता नगरपालिकेची थकबाकी न अदा करता हा गायब झालेला आहे. याला सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. आणि तसा ठराव सुद्धा झाला होता की जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तो सुद्धा जबाब मी आज सत्ताधाऱ्यांना विचारला की जे 1 जून रोजी जो जनरल बोर्ड मध्ये ठराव झाला त्याच्यावर काय कारवाई केली. गोलमाल उत्तर देण्यात आलेलं आहे. या संदर्भात सुद्धा आम्ही लवकरच प्रशासनाला जाब विचारू, नाही तर कायदेशीर, कारण की तो नागरिकांचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा पैसा आहे. तो ठेकेदारावर रीतसर फौजदारी गुन्हा दाखल करून पैसे वसूल व्हावेत आणि नसते झाले तर ह्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.